नमस्कार. निसर्ग सेवा गट पानबोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंड 1483व्या दिवशी आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानबोशी या ठिकाणी नांदेडवरून विशेष रोपे घेऊन आपल्या या ठिकाणी रोप लागवड करण्यासाठी आलेल्या शिक्षक महोदया, आदरणीय महोदया सौ सुरोशे मॅडम व आदरणीय सौ काळे मॅडम यांनी स्वतः रोपे विकत आणून आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर लागवड करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी ते रोपे घेऊन आलेले आहेत. म्हणजे या काळामध्ये आपल्याला प्रथमच कोणीतरी स्वतः रोपे, वडाची रोपे, पिंपळाची रोपे आणि नारळाची रोपे अशी त्यांनी सुंदर रोपे आणून त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लागवड केलेली आहे. तर मित्र हो, ही चळवळ आता जिल्हाभर नव्हे महाराष्ट्रभर पोहोचलेली असून आणि त्याचेच फलित म्हणून आदरणीय सुरोशे मॅडम यांनी आपल्या ह्या चळवळीची माहिती घेऊन त्यांनी स्वतः दखल घेऊन त्यांनी स्वतः 14 रोपे या ठिकाणी आपल्याला भेट दिलेली आहेत आणि त्यांच्या हस्ते हे नारळाचे रोप आपण त्यांच्या हस्ते रोप लागवड करत आहोत. अशी ही चळवळ आता लोक चळवळ खऱ्या अर्थाने होत आहे आणि यामध्ये आदरणीय मॅडमनी त्यांच्या परिवारातील विद्यार्थी यांनासुद्धा या ठिकाणी ह्या चळवळीमध्ये सहभागी केलेला आहे आणि ते रोप लागवड करत आहेत. आणि निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीत अखंडपणे 1483व्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी आपल्या परिवारासह येत्या काही पाहुणे मंडळी आपल्या इथे भेटायला आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी स्वतः रोपवाटिकेतून रोप विकत घेऊन या पवित्र अशा सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी रोप लागवड करण्यासाठी त्यांनी सहपरिवार आणलेले आहेत आणि त्यांच्या विशेषतः विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणून त्यांनी या परिसरात असलेल्या वृक्षांची माहिती घेण्यासाठी, मुलांना या निसर्गाच्या जवळ नेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहुणे आपले नांदेडवरून आलेले आहेत. तर त्यांच्या आपण भेट घेऊ आणि त्यांचे मनोगत व्यक्त करू. नमस्कार. नमस्कार. कृपया आपला थोडं पूर्ण परिचय द्यावा आम्हाला. नमस्कार, मी अनिता विजय सुरोशे, पीपल्स हायस्कूल नांदेड या ठिकाणी सहशिक्षिका यांना त्यांना काम करते आहे. विद्यार्थ्यावर संस्कार करणे हे शिक्षकाचं कर्तव्य आहे आणि आजची सामाजिक परिस्थिती बघता तर वृक्ष संवर्धन आणि वृक्षाविषयी प्रेम निर्माण करणे हे शिक्षकाचं पहिलं काम आहे, जबाबदारी आहे असं मला वाटते. त्या अनुषंगाने आता मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आमचे वेगवेगळे विचार सुरू आहे, काय दान करायचं. त्याच निमित्ताने आपल्याकडून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काहीतरी दान व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी रोप आणलेले आहेत लावण्यासाठी. आणि या ठिकाणी येण्याचा आमचा दुसरा वेळ आहे. पहिली वेळ आले तेव्हा आम्हाला सरांनी, शिवसांब घोडके सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्यांचं हे जे अविरत कार्य आहे त्या कार्याबद्दल त्यांचं किती कौतुक करावं त्याबद्दल तर त्यासाठी तर माझ्याकडे शब्दही अपुरे पडत आहेत. खरंच एक धरतीपुत्र किंवा भूमिपुत्र म्हणून त्यांचं हे जे आदर्श कार्य आहे तर वनविभाग काय तर प्रत्येक नागरिकाने भारताच्या हे कार्य करणं आवश्यक आहे, तरच ही सृष्टी सुजलाम सुफलाम होईल आणि आपलं जीवन जगता येईल असं माझं म्हणणं आहे. आणि या अनुषंगातून आम्ही आमच्या ताईंना आणि छोट्या मुलांना इथे आणलेलं आहे. आता आपण तर मोठे झालोत, परंतु पुढची जी पिढी आहे या पिढीवर संस्कार व्हावेत की जे वृक्ष आपल्याला जीवन देतात, की ज्यामुळे आपलं जीवन आहे त्या जीवनाला आपण कसं सांभाळलं पाहिजे, त्याचं संवर्धन कसं केलं पाहिजे याचा संस्कार या मुलावर व्हावा यासाठी आम्ही छोट्याच्या मुलांना इथे घेऊन आलेलो आहोत. आणि पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन शिवसांब घोडके सरांचं आणि त्यांच्या मित्रमंडळांचं की ते अविरतपणे आज जवळपास त्यांचा 1483वा दिवस आहे. एक कार्य असं सतत आणि अविरत करणं आणि निस्वार्थ भावनेतून करणं, मला तर वाटते की कलियुगातील हा अवतारीच पुरुष आहे. आणि त्यांचे मित्रमंडळ सुद्धा, त्यांच्याकडे असणाऱ्या ह्या विचारांना मी शतशः नमन करते. नमस्कार, धन्यवाद. मला सांगा, आपण इतक्या दुरून आलेत नांदेडवरनं, तर आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी म्हणजे माहिती कशी मिळाली आपणास आणि या ठिकाणी येण्याचं आपल्याला काय विचार कसे आले? आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी माहिती मिळाली, आम्ही सर्च करत होतो की कुठे कुठे अशा प्रकारचं निसर्ग संवर्धन किंवा निसर्गप्रेमी लोक राहतात. मग त्या अनुषंगाने छत्रपती चौकमध्ये असणाऱ्या मेडपस या ठिकाणी एका भावांनी आम्हाला माहिती दिली की पानबोशी या ठिकाणी हा एक वृक्ष संवर्धनाचा याग सुरू आहे, अविरत चालणारा. आणि त्या ठिकाणी तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं कार्यसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सोयीस्कररित्या करता येईल.
आणि मग या ठिकाणी आल्यानंतर तर आम्हाला एवढं छान वाटलं म्हणण्यापेक्षा या ठिकाणचं जे पूर्ण कार्य बघितल्यानंतर असं वाटलं की मानवी कक्षेच्या पलीकडचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे. आणि खरंच हे कार्य प्रत्येक नागरिकानं करणं आवश्यक आहे. आज किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि खरंच आपण भारत देशाचे एक नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की या सगळ्यांना आपण सहकार्य करायला पाहिजे आणि यांच्यासारखीच मोहीम आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये राबवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला ऑक्सिजन मिळेल, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गोष्टी आपल्याला जे वृक्ष देत असतात त्या वृक्षांचं संवर्धन करणं, त्यांची काळजी घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याप्रती शिवसाम घोडके आणि त्यांचे मित्रमंडळ एवढे दक्ष आहेत आणि त्यांच्या या दक्षतेबद्दल खरंच आपण त्यांचे ऋणी राहायला पाहिजे आणि आपल्याकडून होईल तेवढे सहकार्य आपण करायलाच पाहिजे. या ठिकाणी आपण सुद्धा एक वेळेस तर या ठिकाणी आवश्यक येऊन भेट द्या. तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल आणि एक आदर्श विचार तुम्हाला मिळतील. या ठिकाणाहून आपण एक आदर्श घेऊन जायचं, एक प्रेरणा घेऊन जायचं की जेणेकरून या भारत मातेची, या सृष्टीची आपल्याला काही ना काही सेवा करता येईल. धन्यवाद. सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती आपल्या या शाळेमध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिरावर निसर्ग शाळेमध्ये आदरणीय महोदया, 2 शिक्षिका महोदया आपल्या या ठिकाणी आपल्या मुलांसहित आलेले आहेत. आणि हे प्रचंड मोठ्या विचाराने, म्हणजे म्हणतात ना, शिक्षक हा देश निर्माता आहे, राष्ट्र निर्माता आहे. आणि आपल्यासमोर असे 2 राष्ट्र निर्माते आपण समोर आहेत. आणि त्यांच्याशी आपण त्यांनी स्वतः या ठिकाणी आजपर्यंत कोणीही स्वतः विकत झाडं आणलेली नाहीत. पण पहिल्यांदा असं आमच्या ह्या 1483व्या दिवसाच्या इतिहासात असं घडलं की आता पहिल्यांदा तुम्ही स्वतः विकत झाड आणले. कोणते आणले? देशी दुर्मिळ औषधी. आणि देशीमध्ये वड, पिंपळ असे या प्रकारचे आपण देशी झाडे आपल्या घरी तयार केली आणि आपण स्वतः त्यांचे वर्षभर संगोपन केलं. आणि ह्या रोपांमध्ये दिसत आहेत प्रत्येक झाडांच्या ह्याच्यामध्ये की त्यांनी वर्षभर केलेली त्यांची मेहनत दिसते. प्रत्येक झाडाला त्यांनी कंपोस्ट दिलं आहे, फूल, म्हणजे घरातलं वेस्ट, म्हणजे घराच्या भोवताल पडलेले पाने. ह्यावरून असं लक्षात येतं की आपण किती, म्हणजे एक शिक्षिका म्हणून आणि एक वृक्षप्रिय व्यक्ती म्हणून आपण काय काळजी घेतली आणि वर्षभर ह्या झाडांना इतकं सुंदरतेने वाढवलेलं आहे. आणि यावरून असं दिसतंय की आपण निसर्गप्रिय व्यक्ती निश्चितच राष्ट्रनिर्मात्यासाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं सहकार्य नक्कीच लाभेल. कारण आपण इतक्या दुरून आपल्या याच्यासाठी आलेले आहात. यानंतर आपल्या या ठिकाणी नांदेडवरनं आलेल्या शिक्षिका, दुसऱ्या शिक्षिका आहेत आदरणीय महोदया. आपण त्यांच्याशी बोलू. नमस्कार. नमस्कार सर. कृपया आपला थोडक्यात परिचय द्या. माझं नाव अश्विनी ब्रिजेश काळे. मी पिनेकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्री प्रायमरी टीचर आहे. प्रथमतः मला निसर्गाची पहिल्यांदा आहेच आवड आणि वृक्षारोपण कार्य करण्यासाठी मला ओमकार सरांचं मार्गदर्शन भेटलं. त्या दिशेनं आम्ही शोधत होतो की म्हणजे झाडं लावा आणि फक्त झाडंच लावा असं नाही, पण ती जगवताही आली पाहिजेत. हे मोठं कार्य करणारे आमचे घोडके सर आहेत आणि त्यांची सगळी जी टीम आहेत त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानते. आणि फक्त लावणं हेच नसतं, पण पूर्ण संवर्धन करणं हे महत्त्वाचं आहे. आणि जे सर आपली जी टीम करत आहे ते खूपच छान कार्य आहे. आणि आम्हाला देखील असं वाटलं की नाही, आम्ही देखील एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून कुठंतरी आमचं एक कार्य करावं, म्हणून आम्ही एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही थोडंसं इथे वृक्षारोपण करत आहोत. ते पण ईश्वरांची कृपा म्हणायची, ती बुद्धी देणी भगवंतांचीच आहे, आमचं काय कार्य नाही आहे त्याच्यात. आणि आम्हाला खूप आनंद आणि अभिमान पण वाटतो की इतकं छान कार्य, इतकं म्हणजे हे नॉट अ जोक, इतकं हे तुम्ही पाहत असाल, इतका मोठा परिसर आहे आणि इथं काहीच नाही, पाण्याचा एक थेंब नव्हता, पण त्यांनी पाणी स्वतः आणून आणि स्वतः पूर्ण बोरिंग वगैरे करून एवढ्या आज 1083वा दिवस आहे. 1483वा दिवस आहे आणि इतकं सोपं नाही आहे हे पाणी, इतकं एवढ्या दुरून पाणी आणणं आणि झाडं जगवणं. आणि खरंच म्हणजे एक निसर्गाचे आपण आभार मानले पाहिजेत आणि सरांचे पण सगळ्या टीमचे पण खूप छान मी म्हणजे आभार व्यक्त करते. थँक्यू सर. धन्यवाद. आणि आपल्या इतक्या दुरून म्हणजे आपलं निसर्ग मनामध्ये निर्माता, ज्या शिक्षकांच्या मनामध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होतं ते विद्यार्थी घडवतात. कारण वृक्षांबद्दल आपण एवढा विचार करू शकतो, तर मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांची काळजी घेण्यासाठी आपण निश्चितच राष्ट्रनिर्माते व्हाल, यात शंका असण्याचं कारणच नाही. आणि आपण एवढ्या म्हणजे नांदेडवरनं
वेळातला वेळ काढून म्हणजे सुंदरपैकी या ठिकाणी झाड लागवड करण्यासाठी आलात तुम्ही आणि सुंदर सुंदर झाडं आणलेत. यासाठी मला निसर्ग सेवा गट पानबोशी आणि माझ्याकडून वैयक्तिकपणे खूप खूप धन्यवाद, आभार. कारण आपण इतक्या दुरून म्हणजे नांदेडमध्ये सुद्धा खूप ठिकाणं आहेत फिरण्यासाठी, परंतु आपण या ठिकाणी दररोज एक रोप लागवड चालू असलेल्या ठिकाणी इथं आलात आणि आपल्याला म्हणजे या ठिकाणी नेमकं काय काय बघायला भेटलं तुम्हाला? या ठिक आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर, या निसर्ग ठिकाणी आल्यानंतर आपल्याला नेमकं काय, आपल्याला म्हणजे शिक्षिका म्हणून आपण या इथल्या परिसराचं, निसर्गरम्य परिसराचं निरीक्षण केल्यानंतर आपणास काय काय प्रकर्षाने या ठिकाणी जाणवलं? म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना, सर्व लोकांना, निसर्गप्रिय व्यक्तींना आपण काय मेसेज द्याल की या ठिकाणी काय दिसलं आणि तुम्ही मेसेज काय द्याल? सरांनी म्हटलं की तुम्ही मेसेज काय द्याल. आणि माझं तर म्हणणं असं आहे की मेसेज देण्या एवढी मोठी नाहीच आहे मी. एक महत्त्वाची गोष्ट तरी परंतु एक प्रतिक्रिया म्हणून मी सहज व्यक्त करते. या ठिकाणी आल्यानंतर शिवांचं दर्शन घेतल्यानंतर एक आध्यात्मिक शांती मिळते. त्यानंतर या ठिकाणी जे ग्रंथालय आहे, ज्या ठिकाणी एक झाड लागवड करणाऱ्यांना 1 वर्षभर त्या ठिकाणी फ्रीमध्ये निशुल्क त्या ठिकाणी अभ्यास करता येतो आणि निसर्गरम्य ठिकाणी मुलांना निशुल्क अभ्यास करायला मिळावं आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचायला मिळावीत, हे सौभाग्य आहे. त्यानंतर त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी या ठिकाणी निशुल्क जिमसुद्धा उभारलेली आहे. म्हणजे एक आरोग्यदायी पिढी निर्माण करण्याचं सुद्धा एक महान कार्य या ठिकाणी होतच आहे. त्याचबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ऑक्सिजन निर्माण करणारे ऑक्सिजन ट्री, उदाहरणार्थ वड, पिंपळ, आंबा, औदुंबर असे बरेच झाडं या ठिकाणी आहेत. त्यानंतर औषधी वनस्पती आहेत. त्यानंतर विशेषतः जे कीटक आहेत की जे मध जमा करतात, त्या मध जमा करणाऱ्या कीटकांना सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा फुलामधून रस मिळू शकतो, ती सुद्धा व्यवस्था केलेली आहे. असंख्य असे फुलं, पानं, निसर्गाने बहरलेला असा हा जो परिसर आहे की जो निसर्ग सेवा समिती पानभोसी यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे. आणि खरंच आपल्या भारतासाठी नव्हे तर सृष्टीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. खरंच मी त्यांचं खूप कौतुक आणि अभिनंदन करते. आणि नमस्कार. आपण एवढ्या म्हणजे अमूल्य वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात. आमच्या निसर्ग सेवा गटाच्या 1400 अखंडपणे 1483व्या दिवशी आपण आपल्या शुभहस्ते आपल्या मुलांसह येऊन आपण या ठिकाणी एक वृक्षाची लागवड केली. आपण ह्यासाठी आम्ही ते वाचवण्याचा प्रयत्नच करू. आणि आपण जे भेट दिली निसर्ग सेवा गटास, 14 वृक्षाची भेट दिलेली आहे. ही भेट आमच्यासाठी अमूल्य असून आम्ही या वृक्षाची आपण लागवड करून आपणास निश्चितच अशी आपण तुम्हाला जगवल्याची आम्ही सांगूच. आणि या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आलात आणि आपण आलातच, पण आपल्यासोबत आपल्या शाळेतील शिक्षिका आदरणीय महोदयांना आपण या ठिकाणी आणलात आणि ह्या निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीस आपण यांच्यापर्यंत पोहोचलात आणि अनेक ठिकाणापर्यंत पोहोचवलात. त्यासाठी मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.